एक मुंबईहून रुग्ण आले, फक्त वजन कमी करायचं, थायरॉईड पण आहे, डायबिटीज पण आहे, ब्लड प्रेशर पण आहे, वय वर्ष साधारण 45च्या आसपास. त्या दारातनंच मावल्या नाही. त्यांना बाहेरच्या वेटिंगमध्ये मी ठेवलं. आतल्या ओपीडीत माझी जुनी ओपीडी होती. आत्ताची नवीन मी दार वाढवून घेतलं मोठं. त्यावेळेच्या ओपीडीत त्या आतच येऊ शकल्या नाही. बाहेर ओपीडीच्या वेटिंगमध्ये आम्ही त्यांची केस घेतली होती. त्यांचं वजन होतं 156 किलो. चालणंच शक्य नाहीये. 2 पावलं चालले की ताकद राहत नाही गुडघ्यामध्ये आणि फुफ्फुसातही ताकद नाही, हृदयातही ताकद नाही. ट्रीट करू शकतो. करू शकतो. सध्या नी रिप्लेसमेंट ही खूप कॉमन झाली आहे किंवा खूप जण अगदी बुकिंग करून गुडघा बदलतात. सर्जरीचा रोल हा जिथं इन्क्युरेबल झालेला असेल तिथं नक्की आहे. पण प्रत्येक वेळेला गुडघा बदलायची खरंच गरज आहे का? हा विचार करण्याचं पार्ट आहे. बरेच वर्ष तिथं कॅम्प घेत होतो. तिथले एक पेशंट होते माझ्याकडे, वय वर्ष फक्त 32 आणि 32व्या वर्षी त्या बाईंचे गुडघे दुखत होते, कारण त्यांचं वजन होतं फक्त 104 किलो. फक्त 104 किलो. मग त्यांचं वजन 104 किलो. त्यांना हायपोथायरॉइडिझम वयाच्या 32व्या वर्षी, त्यांना डायबिटीज वयाच्या 32व्या वर्षी, त्यांना ब्लड प्रेशर वयाच्या 32व्या वर्षी आणि वयाच्या 32व्या वर्षी गुडघे. त्यांना मी एकच सांगितलं, "तुम्हाला बरं व्हायचं असेल तर मी सांगेल ते डाएट." ते म्हणे, "मी पाळेल, पण मला बरं व्हायचं. मला खूप त्रास होतो." खूप त्रास होतो म्हणजे मला किती गोळ्या खाव्या लागतात. थायरॉईडची वेगळी, ब्लड प्रेशरची वेगळी, डायबिटीजची वेगळी आणि तो डायबिटीज कंट्रोल न होता अनकंट्रोलकडेच चाललाय दिवसेंदिवस. बरोबर. तुम्हाला त्या बाईंनी मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी पाळली. जशीच्या तशी. दर महिन्याला त्या न चुकता यायच्या आणि किती वजन कमी करावं दर महिना? 5 किलो. 8 महिन्यामध्ये 40 किलो कमी केलं त्यांनी. एक नमस्कार. अर्थार्थवेलच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या भागामध्ये प्रसाद सर जे आपले नेहमीचे गेस्ट असतात, डॉक्टर प्रसाद रसाळ. आज आपण असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेलो आहोत. विषय सुरू करण्याच्या आधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. खाली दिलेल्या नंबरवर आपले कॉमेंट आणि प्रश्न जे आहेत त्याची आम्ही वाट बघत असतो. तर कृपया त्या नंबरवर कॉल करून आपले प्रश्न आणि ज्या काही अडचणी असतील तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगू शकता. प्रसाद सर, आजच्या भागात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. नमस्कार आणि श्रोतेहो, खूप छान वाटतंय. आपण खूप वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत आणि पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आज येतोय. सर, आजचा आपला विषय जसंच आपण की नवीन-नवीन विषय असतात आपल्याकडे आणि एक की रुटीन याच्यातले की प्रत्येक व्यक्तीला त्रास कुठल्या-कुठल्या गोष्टींचा होण्याचे चान्सेस आहेत किंवा सुरू आहेत आणि त्या गोष्टींवर होमिओपॅथीमध्ये इलाज काय असू शकतोय. तर आजचा असाच आपला एक विषय की वृद्ध असतील किंवा मिडल एज असेल, त्यामध्ये गुडघेदुखीचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे. तर याचे कारणं कसे असू शकतात आणि होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी काही इलाज आहे का? बरेच लोकं प्रश्न विचारतात, की ऑपरेशन व्यतिरिक्त काही इलाज आहे का? बरोबर. श्रोतेहो, आजचा विषय आहे गुडघेदुखी आणि होमिओपॅथिक उपचार आणि खूप, खूप, खूप कॉमन असा हा विषय आहे, जिकिराचा विषय आहे. कारण अनेक जण गुडघेदुखीमुळे पीडित आहेत. आता ही गुडघेदुखी नेमकी का होते? आणि नेमका त्रास काय होतो? या सगळ्या गोष्टी आणि मग त्याला होमिओपॅथीने कसा इलाज करायचा आहे, याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. गुडघेदुखी म्हटलं, की अनेकदा आपल्या डोळ्यापुढे फक्त वृद्ध लोकं येतात आणि त्यांचे गुडघे दुखतात. नाहीये, असं नाहीये. गुडघेदुखीमागे अनेक कारणं लपलेली आहेत आणि गुडघेदुखी ही कोणत्याही वयामध्ये पाहायला मिळते. सध्याच्या जगात गुडघेदुखी अगदी लहान मुलांपासून ते मध्यमवयीन आणि वृद्ध या तिन्ही प्रकारात ती पाहायला मिळते. मग ही नेमकी गुडघेदुखी होण्याची कारणं काय? लहानांमध्ये गुडघे दुखणं म्हणजे हे
थोडंसं वेगळं वाटतं. बरोबर. परंतु लहानांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण वाढतंय. हं. कारण हे लहान मुलं रक्तसंधिवाताला बळी पडतायत. बरं. रुमॅटिक फीव्हर आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस यांसारखे जे रक्तसंधिवाताचे आजार आहेत, हे जर झाले किंवा सध्याच्या जगात अजून ऑटोइम्युन डिसऑर्डर्स हे वाढायला लागले, ज्याच्यामध्ये SLE सारखा आजार आहे, सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस, ज्याच्यात त्वचेबरोबर संधिवात हा एक त्याच्याबरोबर येणारा, जोडून येणारा एक आजार आहे. हे लहान मुलांमध्ये किंवा जुव्हेनाईल आर्थरायटिस म्हणजे मुलांमध्ये निर्माण होणारा एक संधिवात, ज्याला हं. जुव्हेनाईल आर्थरायटिस म्हणतात. हा आजार आहे. ही कारणं गुडघेदुखीची लहान मुलांमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे त्यांचं कारण हे संधिवाताशी निगडीत आहे. हं. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या संधिवाताची चिकित्सा करतो, त्याच्यात 3 प्रकारचे आजार असतात. हं. एक म्हणजे इन्फ्लॅमेटरी, सूज येऊन निर्माण होणारे. तर हा जो प्रकार आहे लहान मुलांमध्ये पाहायला मिळणारा, हा इन्फ्लॅमेटरी गटात मोडतो. म्हणजे त्यांचे सांधे सुजतात आणि म्हणून गुडघादुखी सुरू होते. म्हणजे त्यातलं प्रायमरी कारण हे सूज येणं असतं. दुसरा फॅक्टर जो मधल्या वयामध्ये पाहायला मिळतो, आजकाल त्याचं प्रमाण जास्त वाढलंय, ते म्हणजे गाऊट. म्हणजे अगदी 25-30शीतला तरुण आहे, 35-35शीतला आहे आणि हं. तो अचानक त्याचा सांधा सुजला. सकाळी झोपेतनं उठला आणि त्याचं छोटं बोट सुजलं किंवा गुडघा सुजला, असं अचानक झालेलं आहे. तर गाऊट म्हणजे काय? तर आपण जे प्रथिनं खातो, हं. प्रोटीन्स, त्या प्रोटीन्सचं विघटन होऊन युरिक ॲसिड नावाचा पदार्थ, टाकाऊ पदार्थ तयार होतो. हं. आता सध्याच्या जगामध्ये 2-3 गोष्टी झाल्यात. एक पहिली गोष्ट, की प्रोटीनचं प्रमाण खाण्याचं बरंच वाढलंय हं. आणि ते खाताना लक्षात येत नाही आपण खूप प्रोटीन खातोय. म्हणजे जिम्समध्ये अगदी 12-12 अंडी खाल्ली जातात आहे. हं. किंवा काही पुरणपोळी हा एक फॅक्टर आहे. बरं. ज्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. यातल्या स्पेसिफिकली हरभरा डाळ, तूर डाळ आणि उडीद डाळ ह्या डाळींपासून जेव्हा गोष्टी बनवल्या जातात आणि त्याचा आहारात समावेश खूप जास्त असतो. भेळभत्ता खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो हं. किंवा बटाटे वडे, भजी ह्याच्यात हरभरा डाळ, तूर डाळ ही कायम येते किंवा उडीद डाळीचं म्हटलं तर मसाले डोसे, इडली, उत्तप्पे हे प्रकार, आपले दहीवडा हे प्रकार येतात. ह्या डाळी हा संधिवात तयार करण्यासाठी जास्त पूरक हं. असतात. आणि नेमकं ह्या गोष्टी महाराष्ट्रीयन आहारात त्याचा समावेश थोडा असतो. परंतु आपल्याला सवय वेगवेगळं खाण्याची असते हं. आणि ते खाताना ते जास्त प्रमाणात जेव्हा खायला लागतो, तेव्हा युरिक ॲसिड जर जास्त तयार झालं, तर त्याच्यापासून 2 प्रकार तयार होतात. ते सांध्यावर जाऊन बसलं तर सांधा सुजतो किंवा मग ते त्याच्यापासून मूतखडा बनतो. हं. या दोन्ही गोष्टी युरिक ॲसिडमुळे तयार होतात. दोन्ही आजार त्याच्यामुळे तयार होतात. म्हणून त्याला युरिक ॲसिड डायथेसिस असं म्हणतात किंवा हं. गावठी डायथेसिस, गाऊट या आजाराला म्हटलं जातं. हे एक दुसरं कारण गुडघेदुखीमागे असू शकतं. आणि तिसरं कारण जे महत्त्वाचं आहे, जे गुडघ्यांची झीज होऊन होणारा संधिवात. म्हणजे त्याच्यामध्ये इन्फ्लॅमेशन नाही. पहिल्या ह्याच्यात इन्फ्लॅमेशन आहे. दुसऱ्यामध्ये डिपॉझिशन आहे. म्हणजे हे युरिक ॲसिड डिपॉझिट होतं त्या ठिकाणी आणि म्हणून होणारा आजार आहे. आणि तिसरा जो आहे, याच्यामध्ये झीज आहे, डिजनरेशन आहे. डिजनरेटिव्ह व्हरायटी गुडघेदुखीची आणि जी वाढतीये, त्याचं कारण असं आहे, की गुडघ्यांची क्षमता कमी होते. पूर्वीची ज्या लोकांची क्षमता होती, ती खूप मोठी होती. हं. ते कितीही चालायचे. चालण्याला बंधन नव्हतं. हं. काम करण्याला बंधन नव्हतं. पळण्याला बंधन नव्हतं. कितीही वेळा जिना चढा, उतरा, काही व्हायचं नाही. आता उलटं झालंय. आता काय झालं, तर आपण एक जागी बसलोय जास्त आणि एक जागी बसलं, की त्या गुडघ्यांमधली आपण शक्ती कमी करतो. कारण आपल्याला त्याला ताणच देत नाही आणि मग त्याच्यापेक्षा थोडं काही झालं, की गुडघा कुरकुर करायला सुरुवात हं. करतोय. दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची असते झिजेमध्ये, ती म्हणजे त्याची बॅलन्स करण्याची कपॅसिटी. आपण भारतीय माणसांचा विचार करू. भारतीय माणसांमध्ये, पुरुषांमध्ये त्याची कपॅसिटी ही उंचीचा विचार केला, तर जास्तीत जास्त 74-75 किलो उंच असेल, तर 74 किलो पेलवण्याची असते. स्त्रियांमध्ये जास्तीत जास्त 54 पर्यंत ती पेलवण्याची कपॅसिटी असते. आपण भार किती टाकतो?
हं. दिवसेंदिवस ओबेसिटी वाढत चालली आहे. म्हणजे काल माझ्याकडं जी पेशंट आली होती, ती 26 वर्षाची मुलगी होती आणि तिचं वजन होतं 113 किलो. 26 वर्षाची. पुण्याहून एक सायंटिस्ट मॅडम माझ्याकडे ट्रीटमेंटला आल्या होत्या. त्यांचं वजन होतं 132 किलो. एक मुंबईहून रुग्ण आले, फक्त वजन कमी करायचं. थायरॉईड पण आहे, डायबिटीज पण आहे, ब्लड प्रेशर पण आहे. वय वर्ष साधारण 45च्या आसपास. त्या दारातनंच मावल्या नाही. त्यांना बाहेरच्या वेटिंगमध्ये मी ठेवलं. आतल्या ओपीडीत माझी जुनी ओपीडी होती. आत्ताची नवीन मी दार वाढवून घेतलं मोठं. त्यावेळेच्या ओपीडीत त्या आतच येऊ शकल्या नाही. बाहेर ओपीडीच्या वेटिंगमध्ये आम्ही त्यांची केस घेतली होती. त्यांचं वजन होतं 156 किलो. चालणंच शक्य नाहीये. 2 पावलं चालले की ताकद राहत नाही गुडघ्यामध्ये आणि फुफ्फुसातही ताकद नाही, हृदयातही ताकद नाही. ओबेसिटी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे डिजनरेशन होण्यामागे, झीज होण्यामागे. मग गुडघेदुखी मागे सगळ्यात महत्त्वाचं वयोवृद्धांमध्ये जेव्हा होती, पूर्वीच्या काळी लोकांचे गुडघे दुखायचे जे 70 पुढे गेले, 80च्या पुढे गेले गुडघे दुखायचे. आत्ताच्या लोकांमध्ये ते 50च्या पुढे नाही गेले तर त्यांचे गुडघे दुखायला लागतात. कारण हे इथं लपलेलं आहे. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वजन जेव्हा आपण त्याच्यावर टाकतो आणि मग त्याच्यापासून कार्य करून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याची झीज तेवढ्या प्रमाणात लवकर होते. कारण त्याच्यात 2 प्रकारचं वरचं हाड मांडीचं हाड आणि खालचं हाड पायाचं हाड आणि याच्यामध्ये गादी असते 2 बाजूनी. एक उजव्या म्हणजे आतल्या बाजूने, एक बाहेरच्या बाजूने, ज्याला मेनिस्कस म्हणतात. आणि हे मेनिस्कस काय करतं, तर गुडघा एकमेकांवर डायरेक्ट म्हणजे वरचं लाकूड खालच्या लाकडावर डायरेक्ट घासू नये म्हणून ही मऊ गादी असते. हं. आणि तुम्ही जेवढ्या प्रमाणात भार टाकतात आणि ती वापरता, तेवढी ती झिजते. हं. आपण गादी असतो आपली, आपण जेव्हा गादी वापरतो, त्या गादी पण काही दिवसांनी खाली दबते, झिजते. का? तर त्याच्यावर जे भार टाकून ती घर्षण होऊन झिजते. तसं हेच झिजतं. आणि हे झिजायला लागलं, की ते दुखायला सुरुवात करतं. आणि त्याचं कारण असतं, झीज निर्माण झाली, की मधलं मेनिस्कस खराब होतं. झीज. मग वरचं हाड खालच्या हाडावर डायरेक्ट टेकतं. आणि जेव्हा ते एकमेकांवर टेकतं आणि घासायला लागतं, म्हणजे एक लाकूड दुसऱ्या लाकडावर घर्षण व्हायला लागतं, तर त्या ठिकाणी सूज चढते. ते घासून त्याला टोकं येतात, ज्याला ऑस्टिओफाइट्स असं आपण म्हणतो. आणि मग हे ऑस्टिओफाइट्स आले, की दुखायला लागते. आणि जनरली माणूस उभा राहतो. या उभ्या राहण्याच्या त्याच्या पोझिशनमध्ये आतल्या बाजूची गादी लवकर झिजते. हं. त्यामुळे उभं राहून यांचा एक्स-रे काढावा लागतो. खूप लोकांना माहितीच नसतं, हो याचा एक्स-रे उभा राहून काढायचा असतो समजण्याकरता. ते एक्स-रे एपिलॅटरल लिहून देतात, झोपून काढला जातो. गुडघा चांगला दिसतो. कारण त्याच्यावर भार न पडता जेव्हा तुम्ही एक्स-रे काढला ते वरच दिसतं, मधली झीज दिसतच नाही. बरोबर. आणि तेच उभा राहून तो एक्स-रे काढला, की एक बाजू दबलेली दिसते आणि ती जास्त करून आतली असते, मेडियली असते आणि ती झीज लवकर होते. आणि मग पेशंट येतो. खेड्यातल्या पेशंटच्या बाबत शब्दात सांगायचं, डॉक्टर गुडघ्यातला आतला डोळा दुखतो. त्यांच्या भाषेत अगदी टिपिकल शब्द असतो, आतला डोळा दुखतो गुडघ्याचा. म्हणजे आतली बाजू ही त्यांची खराब झालेली असते, ती झिजलेली असते. तर ते ते खूप काम करतात. मोठमोठाले ओझी वाहून नेण्याची कामं. खेड्यात आम्ही आता कॅम्प घ्यायचो. गेले अनेक वर्ष कॅम्प चालू होता कोव्हिडपर्यंत. 2004 3 पासून ते 2019-20 पर्यंत आमचा कॅम्प चालू होता आणि आम्ही खूप इंटेरियरला काम करायचो दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी. तिथे येणाऱ्या पेशंटचे मुख्य गोष्टी एकच, गुडघेदुखी, कंबरदुखी नाहीतर मानदुखी आणि हं. याची कारणं अतिश्रम. त्यांचे वजनं खूप असायचे असं नाही, परंतु ते प्रमाणापेक्षा जास्त वजनं उचलायचे. हं. हे डोक्यावर कितीतरी ओझं उचलून नेणं, शेतामध्ये खूप वाकून सतत काम करणं, 2 पायावर बसून खूप काम करणं. मग त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये झीज व्हायची. म्हणजे तो एक ग्रुप होता, की अतिश्रमांमुळे झालेली झीज. ती वेगळी आणि शहरातल्या लोकांची अतिमेदामुळे झालेली झीज. ह्या 2 गोष्टी आहेत. परंतु या दोन्ही गोष्टी झीज निर्माण करतात आणि त्यातनं निर्माण होतो तो ऑस्टिओआर्थरायटिस गुडघ्याचा, ज्याच्यामुळे गुडघेदुखी होते. म्हणजे आपण तिन्ही प्रकार पाहिले. एक संधिवातामुळे होणारी गुडघेदुखी, दुसरी गाऊट म्हणजे ज्याच्यात डिपॉझिशन होऊन युरिक ॲसिडमुळे झालेली गुडघेदुखी आणि तिसरी म्हणजे झीज निर्माण झीज होऊन झालेली निर्माण. गुडघेदुखी. तिन्हींमध्ये लक्षण गुडघा दुखतोय हेच असतं. परंतु कारण मीमांसा वेगळी, वय
वेगवेगळं. आणि ह्या सर्व प्रकारांमध्ये तुम्हाला नेमकं पेशंटला कुठल्या प्रकारचा संधिवात आहे ज्याच्यामुळे त्याचे गुडघे दुखतात, हे समजणं आवश्यक आहे. कारण त्याचा ट्रीटमेंटमध्ये पार्ट असतो. हं. ज्यावेळेला तुम्ही मेडिसिन देता, ते मेडिसिन हे सगळं समजून द्यावं लागतं. जे वयानुसार झालेली झीज आहे, 80व्या वर्षी गुडघादुखीसाठी तो आलाय, तर ते कळणंही गरजेचं आहे, की ह्याची झीज वयानुसार झालेली आहे. मग त्याला त्याच्यासाठी त्याचे योग्य व्यायाम सांगणं आणि त्याला आहार समजून सांगणं. जर वजन जास्त असेल, तर वजन कमी करायला सांगणं आणि आवश्यकतेनुसार मेडिसिन देणं. अशा केसेसमध्ये ह्या ट्रीट करायला सोप्या आहेत. हं. परंतु तोच जर संधिवातामुळे झालेली गुडघेदुखी असेल, तर त्याच्यामध्ये मात्र त्या पेशंटचे अगदी खूप बारकावे आम्हाला घ्यावे लागतात, ज्याच्यातनं मेडिसिन त्याच्यासाठी शोधावं लागतं. गाऊटसारखा जो आजार असेल, याच्यात सुद्धा खूप डिटेलमध्ये केस टेकिंग लागतं आणि त्याचं औषध शोधावं लागतं. औषध हा दुय्यम पार्ट आहे. हं. जसं आपण मागच्या प्रत्येक एपिसोडमध्ये पाहतोय, मी 3 गोष्टींना खूप महत्त्व दिलेलं आहे, की याच्यामध्ये पुन्हा त्या 3 गोष्टी सगळ्या येणार आहेत. त्या पेशंटचं वजन जर खूप जास्त असेल, तर ते तुम्ही त्याला कमी करायला सांगणं हे तुमचं काम आहे. ते प्रत्येक ठिकाणी जाऊन माझ्याकडे आलेले असतात. होमिओपॅथीला सहसा डायरेक्ट पेशंट येणारे कमी आहेत. ज्यांना त्याचं ज्ञान आहे तेवढेच येतात. बाकीचे फिरून आलेले असतात. आणि ते सांगतात डॉक्टर त्यांनी सांगितलं होतं आम्हाला वजन कमी करा. पण वजन कमी करायचा आम्ही लाख प्रयत्न करतो, पण होत नाही. कोणी हे शिकवत नाही, की वजन कसं कमी करायचं. हं. नेमकं काय केलं पाहिजे? काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे? वजन कमी करताना कॅलरीचं गणित कसं पाळलं पाहिजे? मग माझ्याकडे मी काय केलंय, की त्याला शिकवतो आम्ही. डायट सगळं चार्ट आउट करून देतो. त्याच्यामध्ये परत काय खायचं त्याची लिस्ट देतो. हे नेमक्या गोष्टी स्ट्रिक्टली पाळल्या पाहिजे. तुम्हाला खायला काय परवानगी आहे? मग परत एखाद्या पेशंटमध्ये प्रश्न येतो, त्याला गाऊट पण आहे. मग हं. त्याचे प्रोटीन्स पण बंद करावे लागतात. आपण इतर पेशंटला प्रोटीन का सांगतो? परंतु इथं मात्र प्रोटीन आपल्याला अव्हॉइड करावे लागतात. मग तेही अव्हॉइड करून त्याचं डायट कसं बसवून द्यायचं. ह्या गोष्टी त्याला ट्रीटमेंटमध्ये पूरकच असतात. हं. मग दिनचर्या महत्त्वाची, आहार महत्त्वाचा, योग्य व्यायाम अजून एक. व्यायाम खूप जण काय करतात, "मी तर चालतो दररोज 6-6 किलोमीटर चालतो." अरे तुझे गुडघे दुखतायत आत्ता. आत्ता पहिलं थांबणं गरजेचं आहे. हं. दुखी तुझे गुडघे जिजेमुळे दुखलेत, थोडं थांब. त्याचं पेन कमी होऊन दे. मग सुरुवात कर. मग सुरुवात करताना 5 मिनिटं चाल, 7 मिनिटं चाल, 9 मिनिटं चाल, 11 मिनिटं चाल. हळू-हळू वाढवत-वाढवत 45 मिनिटं चाल. ते चालतानाही घाई करू नको. काही जण म्हणतात, "मी एवढी रनिंग करतो." पण तुझे गुडघे झिजलेले आहेत, रनिंग करतोय. तू अजून झीज वाढवतोय. हं. मग गुडघ्यांवर वजन न टाकता करण्याचे व्यायाम. म्हणजे झोपल्या-झोपल्या गुडघे खाली दाबणं, सोडणं. ज्याच्यामध्ये आपण जे मसल्स असतात गुडघ्याचे, त्यांना ताकद निर्माण करतो. याच्यामागचं तत्व असं असतं, की याच्यात जर ताकद निर्माण झाली, हं. तर गुडघ्यातनं मधनं जाणारं वजन स्नायूंमधनं ट्रान्समिट होईल. आणि ते ट्रान्समिट त्याच्यातनं झालं, की गुडघ्यावरचा भार काही अंशी हं. कमी होतो. गुडघ्यांना आराम मिळतो. दुसरी गोष्ट, असं शांत बसलोय आपण टेबल खुर्चीवरती, त्या पेशंटला सांगायचं, की शांतपणे हळू गुडघा सरळ कर. मग हळू कमी कर. परत दुसरा सरळ कर. मग परत कमी खाली कर. हे भार न टाकता जेव्हा आपण करतो, त्यावेळेला आतलं जे फ्लुइड असतं ते व्यवस्थितपणे सर्क्युलेट होतं आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर ताण न पडता केलेल्या व्यायामामुळे स्नायू बळकट होतात. हा व्यायाम त्याला आम्ही शिकवतो. झोपल्या-झोपल्या मग अनेक गोष्टी आहेत, की एक-एक पाय वर करणं, खाली करणं, जवळ घेणं, लांब करणं, दोन्ही पाय जवळ. अशा अनेक गोष्टी त्याला सोबत येतात. मग त्या गुडघेदुखीसाठी लागणारे स्पेसिफिक व्यायाम हा त्यातला एक ट्रीटमेंटचा महत्त्वाचा पार्ट असतो. म्हणजे नुसतंच औषध देणं हे होमिओपॅथिक नसतं आणि डॉक्टर सॅम्युअल हॅने म्हणजे जनक आहेत होमिओपॅथीचे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी हे नमूद केलेलं आहे. परंतु काय खूप प्रॅक्टिशनर त्याच्याकडे लक्ष देत नाही. ते डायरेक्ट फक्त औषध देऊन मोकळे होतात. मग पेशंटला तेवढ्यापुरतं बरं वाटतं, तो परत त्याच्यात जातो. हेच जर तुम्ही मॅनेज केली, याला मी माझ्या केस पेपरवर याला होमिओपॅथिक मॅनेजमेंट असा शब्द देतो. कारण त्या मॅनेजमेंटमध्ये हे सगळ्या गोष्टी एकत्र येऊन मग औषध असतं. आणि हं. जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही गुडघेदुखी ट्रीट करतात, खूप अंशी गुडघेदुखीचा आजार हा
सर्जरी व्यतिरिक्त आपण ट्रीट करू ट्रीट शकतो. करू शकतो. सध्या नी रिप्लेसमेंट ही खूप कॉमन झाली आहे किंवा खूप जण अगदी बुकिंग करून नी गुडघा रिप्लेसमेंट. बदलतात. सर्जरीचा रोल हा जिथं इन्क्युरेबल झालेला असेल तिथं नक्की आहे. पण प्रत्येक वेळेला गुडघा बदलायची खरंच गरज आहे का? हा विचार करण्याचं पार्ट आहे. तिसरी महत्त्वाची त्यातली गोष्ट अशी असते, की तुम्ही ह्या गुडघ्याने जर मांडी घालू शकताय. खूप जण त्यांना पेशंटला मांडी घालू नका म्हणतात. हं. आणि मी माझ्या पेशंटला मांडी घाला सांगतो. मांडी घातल्याने तुम्ही तो सगळ्या अँगलनी वळवता आणि तो हं. वळवत असताना तुम्ही त्याला मूव्हमेंट ठेवता, तर तो गुडघा चांगला असतो. हं. नॅचरल गुडघा जेवढं काम देतो आणि जेवढे गोष्टी फंक्शन करू शकतो, म्हणजे आपण ह्या गुडघ्यामुळे पळू शकतो, उड्या मारू शकतो, रनिंग करून जिने चढू शकतो, उतरू शकतो, 2 पायावर बसतो. खूप गोष्टी आपण या गुडघ्याच्या सहाय्याने करत असतो. तुम्ही ज्यावेळेला कृत्रिम गुडघा बसवता, ह्या सगळ्या गोष्टींवर रिस्ट्रिक्शन आहे. हं. मग तुम्ही काय करायचं? टेबल खुर्चीला बसायचं, उभं राहायचं, चालायचं आणि झोपायचं. ह्या 4 ॲक्टिव्हिटीजच तुमच्या येतात. बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर बंधनं येतात. आणि खेड्यातला माणूस असेल, त्याला खाली बसल्याशिवाय जेवणच जात जेवण नाही. नाही जात. कुठल्याच गोष्टीला त्याला सगळ्या सवयच खाली बसण्याची असते. मग त्याही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. जिथं खरंच आवश्यक आहे आणि जिथं गुडघा आता याच्यात काहीच नाही. हा जॉइंट फिक्स झालाय, फ्रोझन झालाय, काहीतरी खराब होऊन गेलाय. तिथं बदलण्याचीच गरज आहे. ती सर्जरीचा रोल आहे नी रिप्लेसमेंट. हं. पण सरसकट नी रिप्लेसमेंट झिजलाय म्हणून हे होमिओपॅथी सांगत नाही. होमिओपॅथीमध्ये अशी औषधं आहेत, ज्याच्यामुळे हे ऑस्टिओफाइट्स जे आलेले असतात, म्हणजे जे एक्स्ट्रा हार्ड टोका येतात घासून-घासून, हं. ते टोकं विरघळवतील अशी औषधं होमिओपॅथीत उपलब्ध आहे. आणि ते विरघळले, की दुखणं खूप अंशी कमी कमी होतं. होतं. म्हणजे कालचंच उदाहरण, एक पेशंट माझ्याकडे गुडघेदुखी आणि कंबरदुखीने त्रस्त झालेली महिला होती. वय कमी होतं, फक्त 40 आहे. पण खूप आणि खूप औषधं खाऊन झाल्या होत्या. हं. त्या माझ्याकडे 15 दिवसापूर्वी आल्या होत्या. त्यांचं वजन जास्त होतं, 68 किलो होतं आणि त्यांना खूप त्रास होता. मी त्यांना सांगितलं, "मी तुम्हाला बरं करेल, पण तुम्हाला तोंडावर ताबा ठेवणं गरजेचं आहे." ते म्हणे, "डॉक्टर तुम्ही सांगाल ते पाळायची माझी तयारी." आता मला डॉक्टर म्हणायला लागले, "नाही तर गुडघे बदलावे लागतील." मला ते नाही, माझ्या अंगाला सर्जरी नाही करायची मला. काही करा तुम्ही हं. करा. मी ट्रीटमेंट चालू केली. काल पहिला फॉलोअप होता 15 दिवसात. त्या बाईंनी सांगितलेलं ऐकलं. 2 किलो वजन त्यांचं 15 दिवसात कमी झालं. 68चं 66 वर आलं आणि त्या म्हणे, "मला 90% बरं वाटलं. 90% कुठल्याच औषधाने मला इतकं बरं वाटलं नव्हतं. तेवढं मला पहिल्या 15 दिवसात वाटलं." माझा आता आत्मविश्वास वाढला. तुम्ही सांगितलं ना मला 54 करायचं वजन, मी 54 वर आणणार. मग तो आत्मविश्वास तयार होणं गरजेचं गरजेचं. असतं. दुखणं कंट्रोल आलं, की पेशंटला आत्मविश्वास येतो आणि मग ते तुम्ही सांगाल ते फॉलो करायला तयार हं. होतं. एक शेवटचं उदाहरण देऊन आपण हा विषय संपवू. मी कॅम्पला जायचो. हं. राजुरी गावातल्या राजुरी गावामध्ये कॅम्प होता आणि तिथलं तिथल्या वृद्धांनी म्हणजे त्यांचा एक संघ आहे. त्यांनी आमचा कॅम्प अरेंज केलेला होता आणि आम्ही बरेच वर्ष तिथं कॅम्प घेत होतो. तिथले एक पेशंट होते माझ्याकडे, वय फक्त 32 आणि 32व्या वर्षी त्या बाईंचे गुडघे दुखत होते, कारण त्यांचं वजन होतं फक्त 104 किलो. फक्त 104 किलो. हं. मग त्यांचं वजन 104 किलो. त्यांना हायपोथायरॉइडिझम वयाच्या 32व्या वर्षी, त्यांना डायबिटीज वयाच्या 32व्या वर्षी, त्यांना ब्लड प्रेशर वयाच्या 32व्या वर्षी आणि वयाच्या 32व्या वर्षी गुडघे. त्यांना मी एकच सांगितलं, "तुम्हाला बरं व्हायचं असेल तर मी सांगेल ते डाएट." हं. त्यामुळे मी पाळेल, पण मला बरं व्हायचं. मला खूप त्रास होतो. खूप त्रास होतो म्हणजे मला किती गोळ्या खाव्या लागतात. थायरॉईडची वेगळी, ब्लड प्रेशरची वेगळी, हं. डायबिटीजची वेगळी आणि तो डायबिटीज कंट्रोल न होता अनकंट्रोलकडेच चाललाय दिवसेंदिवस. बरोबर. तुम्हाला त्या बाईंनी मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी पाळली. जशीच्या तशी. दर महिन्याला त्या न चुकता यायच्या आणि किती वजन कमी करावं दर महिना? 5 किलो. 8 महिन्यामध्ये 40 किलो कमी केलं त्यांनी. 104चं 64 वर आणलं. एकही आजार राहिला नाही. डायबिटीज निघून गेला, ब्लड प्रेशर निघून गेलं, थायरॉईड निघून गेलं, गुडघेदुखी 100% थांबली. त्यांनी एकच शब्दात सांगितलं, "डॉक्टर, मी लग्नात जशी दिसत होती तशी दिसायला लागली."
आणि ते केवळ तुम्ही सांगितलं त्यामुळे. इतके दिवस सगळे मला सांगायचे वजन कमी करा, पण कसं करायचं नाही. हे कोणी सांगितलं नव्हतं. तुम्ही ते सांगितलं आणि मी ते पाळलं. त्याच्यामुळे माझे हं. सगळेच आजार संपले. तर गुडघेदुखी हा नेमकं का आहे? कशामुळे आहे? ते नीट समजून घेऊन त्याचा योग्य उपचार आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या पूरक गोष्टी ह्या जर केल्या, तर गुडघेदुखीला होमिओपॅथीत असं. सर्वोत्कृष्ट ट्रीटमेंट होऊ म्हणजे शकते. महत्त्वाची गोष्ट की सर्जरी टळू शकते त्यामध्ये. जर खरंच अगदीच. टळणार असेल तर ती टळूच शकते. हो. जिथे इलाजच नाहीये तिथे तुम्हाला सर्जरी करायलाच लागणार आहे त्यामध्ये. पण एक आहे की आपण असे विषय घेऊन येतोय की जिथे लोकांना अपेक्षितच नाहीये की इलाज असणार आहेत बरोबर. त्या ठिकाणी. नक्कीच आज गुडघेदुखीवर पण आपण होमिओपॅथी उपचार पद्धती कशी काम करते यावर खूप छान चर्चा केलेली आहे सर. असंच आपण पुढच्या एपिसोडमध्ये पण एक नवीन विषय घेऊन येऊ. आजसाठी आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.